नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच मराठा आरक्षणासंदर्भात 5 दिवसांचं हे आंदोलन पार पडलं। आदरणीय मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं आंदोलन उभं राहिलं। हे आंदोलन गेल्या काही वर्षात बऱ्याच वेळेस उभं राहिलं आणि काल जे आंदोलन संपलं, या आंदोलनाला बऱ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, मराठा उमेदवारांसाठी जरांगे पाटील यांनी हे आंदोलन घडवून आणलं आणि त्याचा संपूर्ण स्तरातून म्हणजे ते कोणत्याही प्रवर्गातले विद्यार्थी किंवा समाज असो, म्हणजे ब्राह्मण असो, ख्रिश्चन असो, SC असो, ST असो, यांनी सगळ्यांनी सर्वतोपरी मदत केलेली आहे। सो काही जण आहेत असे जे की वेगळ्या पद्धतीने कमेंट टाकतील, काहीतरी बोलतील, त्यांचा विषय सोडून द्या, पण ज्यांना खरंच याच्याबद्दलची आत्मीयता आहे त्यांनी सगळ्यांनीच या सगळ्या आंदोलनाला सपोर्ट केला आहे आणि मुंबईमध्ये अतिशय शांततेने हे आंदोलन परफेक्टपणे पार पडलेलं आहे आणि शांततेने पडले। प्रत्येक जिल्ह्यातनं, माझ्या गावातून सुद्धा आम्ही गाडी भरून हे सगळे भाजीपाला, भाकरी बनवून, चटणी असेल, काही बिस्किटचे पुडे असतील, कोल्ड्रिंक्स असेल, पाण्याच्या बाटल्या असतील, हे सगळं आम्ही पाठवलंय। आमचं गाव छोटंच आहे, निफाड तालुक्यामध्ये, तिथून सुद्धा पाठवलंय। सो सगळ्या स्तरातून ही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे। सो बाकीच्या 2-4 गोष्टी जर सोडल्या तर खूप चांगल्या प्रमाणामध्ये हे आंदोलन घडून आणलं आणि विशेष म्हणजे हे आदरणीय मनोज जरांगे साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात ही काय सुरुवात केली म्हणून आपण, किंवा सुरुवात करून बऱ्याच पुढे आपण गेलेलो आहोत। बाकी अल्टिमेटली डायरेक्ट फायनली जेव्हा मुलांच्या हातात हे सर्टिफिकेट पडेल किंवा त्यांचं जातीचं प्रमाणपत्र, आरक्षणाचं सर्टिफिकेट हातात पडेल, तेव्हा याला पूर्णविराम मिळेल। पण ही सुरुवात खूप चांगली झालेली आहे। आता यातले काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मी सांगतो। यामध्ये काय महत्त्वाच्या 7 प्रमुख मागण्या, तशा उपप्रमुख अशा मागण्या भरपूर साऱ्या होत्या, पण 7 प्रमुख मागण्या मी तुम्हाला सांगतो कोणत्या होत्या। त्या मान्य झाल्या असेल तर कशा पद्धतीने त्या मान्य केल्या गेल्या, त्याला सरकारची प्रस्तावना काय होती, काय म्हणणं होतं सरकारचं, ते पण सांगतो। हैदराबाद गॅझेटचा उल्लेख याच्यामध्ये बऱ्या प्रमाणात केला गेला आहे। तर सो या हैदराबाद गॅझेटसाठी हे काय आहे गॅझेट नेमकं, याचा फायदा काय होणार आहे, कुणाला फायदा होणार आहे, आणि या संदर्भातला गव्हर्नमेंटने लगेच GR पण लागू केला आहे। हा लागू केला GR नंतरच हे आंदोलन स्थगित करण्यात आलं किंवा थांबवण्यात आलं होतं आणि सगळी मंडळी आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या आपल्या गावाकडे परत गेलेली आहे। सो हे GR काय, तो GR पण मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो। गॅझेट किंवा गॅझेटियन म्हणजे नेमकं काय असतं, खरंच याचा फायदा होईल का आणि हे आरक्षण टिकेल का, आता असे प्रश्न प्रत्येक थरामधून येत आहे। याच्यावरती बरेचसे व्हिडिओ युट्यूबला बऱ्याचशा मार्गदर्शकांनी घेतलेत। सो त्याबद्दल पण थोडक्यात तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून गाईड करतो। आता हा व्हिडिओ घेण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगतो, हा विशेष करून माहितीपर व्हिडिओ आहे, एंटरटेनमेंट व्हिडिओ नाहीये। पूर्ण माहिती घेऊन हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। यामध्ये एखादी माहिती राहून गेली असेल किंवा एखादी माहिती चुकीची दिली असेल तर नक्की कमेंटमध्ये मला कळवा। सो त्याच्याबद्दल तुम्ही अपडेट करा मला, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला यातलं काय पटलं आणि तुमचे काय याच्यावरती विचार आहे नक्की कमेंटमध्ये पण कळवा। ओके, सो काही विद्यार्थ्यांना, काही उमेदवारांना, काही कास्टवाल्या विद्यार्थ्यांना सोडलं म्हणजे जे की कमेंट विनाकारण टाकतील, काहीतरी गडबड टाकतील, असं काहीतरी टाकतील, ते सोडून देतो मी, पण कंटेंट तुम्ही बघा आणि इन्फॉर्मेशन तुम्ही बघा आणि मला मग कमेंटमध्ये नक्की कळवा। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। हे आरक्षण तुम्हाला माहिती आहे, मंत्रालयाची उपसमिती नेमण्यात आली होती, त्याचे अध्यक्ष होते राधाकृष्ण विखे पाटील साहेब। त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सगळे सदस्य, सगळी टीम बसलेली आहे, तुम्ही बघतात भोसले राजे पण इथे अवेलेबल आहेत, हे सगळी टीम होती। त्यांनी सगळ्यांनी हे सगळे जे मागण्या होत्या, ह्या मागण्यांवर सरकारच्या माध्यमातून मनोज जरांगे साहेबांना हे सगळं सांगितलं, आम्ही काय काय तुमच्या मागण्या कशा मान्य केलेल्या आहेत, आणि त्याच्यानंतर त्यांनीच हे आंदोलन संपवण्यासाठी त्यांना काय केलंय, विनंती केली आणि नंतर आंदोलन संपवून हे सगळे मराठा कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने, मुंबई पूर्ण ब्लॉक होती, मुंबई पूर्ण ताब्यात घेतली होती, मुंबई सगळी हातात घेतली होती, मुंबई सगळी स्थगित, म्हणजे शांततेत होती मुंबई, अडचण कुणालाच नव्हती। काय तिथे काही विटंबना झाली, कुणाला अडचण झाली, असं काहीच केलं नाही, पण मुंबईमध्ये जाण्यासाठी म्हणजे मुंबईचा श्वास धरून ठेवला होता। आणि तुम्हाला माहिती आहे की मुंबईमध्ये गेल्यानंतरच ह्या गोष्टी घडतात, म्हणून हे सगळे मराठी मुंबईत गेले होते आणि ते घटना घडल्या। बाकी तुम्हाला काही त्रास, तुम्ही बघू शकता, त्रास अजिबात एकदम शिस्तीने हे आंदोलन पार पडले एवढ्या मोठ्या संख्येने असून सुद्धा।
ओके. सो थोडाफार मुलांना लोकांना त्रास झाला असेल म्हणजे घरातून बाहेर पडणं, लवकर इथे उशिरा झाला आहे त्यांना जायला, पण मात्र असा विशेष त्रास कोणाला झालेला नाही. जाण्यासाठी साहजिक उशिरा, मुंबईमध्ये असाही उशीर होतो, मुंबईमध्ये कोणाला अडवू शकत नाही तुम्ही. ओके, चला आता मग मी सांगू तुम्हाला. पहिले तर हैदराबाद संस्थान समजून घ्या की त्या काळामध्ये इंग्रजांचं आणि निजामांचं सरकार होतं. वाकाटक ही संस्कृती, वाकाटक नंतर बाकीचे पण बरेचसे संस्थान त्यामध्ये आले होते. सो इंग्रज आणि निजाम इथे संस्थान, हे त्यांचे संस्थान होते. हे संस्थान हैदराबाद संस्थान म्हणून ओळखलं जातं. तर त्यामध्ये हे हैदराबाद संस्थान तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या आता सध्या प्रस्तावित असलेल्या राज्यांचा समावेश आहे. तर त्या हैदराबाद संस्थानामध्ये बघा तुम्हाला बघायला मिळेल मुंबई, ज्याला मुंबई संस्थान म्हणतो आपण, ते महाराष्ट्र होतं, त्याच्यातला महाराष्ट्राचा भाग होता. त्यानंतर तुम्हाला बेरार भाग हा एमपीचा, मध्य प्रदेशचा भाग त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये होता. त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे हैदराबादमध्ये आंध्र प्रदेशचा भाग पण त्याच्यामध्ये होता. त्यानंतर तुम्हाला कर्नाटकचा सुद्धा काही भाग यामध्ये होता. सो हे यामध्ये महाराष्ट्राचा जो भाग होता, तुम्ही हा बघू शकता बघा, हा महाराष्ट्राचा जो भाग आहे ना, हा महाराष्ट्राचा भाग आहे ज्याच्यामध्ये हैदराबाद संस्थान होतं. तर तुम्ही भारताच्या नकाशामध्ये हे बघू शकता, खूप मोठं संस्थान होतं. एव्हरी एरिया दॅट वॉज अंडर द निजाम्स ऑफ हैदराबाद, हा पूर्ण एरिया त्याच्या अंडर होता, त्यापैकी हैदराबाद संस्थान होतं. आणि या हैदराबाद संस्थानमध्ये महाराष्ट्राचा भाग जर बघितला तर महाराष्ट्राचा हा जो भाग आहे मराठवाडा, हा त्यामध्ये इन्क्लूड होता. आता मराठवाडा त्या काळामध्ये निजाम सरकार जे होतं, निजामाचं संस्थान होतं, त्यावेळेस बघा हे जे जिल्हे आहेत, औरंगाबाद ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर होतो तो एकच होता. परभणीमधून हिंगोली बाहेर पडला, हा पण एकच होता. लातूर नांदेड सुद्धा एकच होता. म्हणजे टोटल जर बघितले तर 5 जिल्हे त्यावेळेस होत आहे. 1 2 हा 3 हा 4 आणि हा 5. आता नांदेड उस्मानाबादमधून, खरं म्हणजे परभणी उस्मानाबादमधून लातूर बाहेर पडलेले, म्हणजे हे 2 हे 3 हे 4 आणि हे 5, असे 5 जिल्हे त्या काळात होते बघा. 5 जिल्ह्यांचं हे काय होतं, आत्ताच आपण म्हणतो त्याला आपण कोणता प्रशासकीय विभाग म्हणतो, आपण त्याला मराठवाडा प्रादेशिक विभाग, मराठवाडा, किंवा त्याला आपण म्हणतो प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगर. हे 5 जिल्हे आणि आत्ताचे त्या 5 जिल्ह्याचे 8 जिल्हे झाले. सो हे टोटल 8 जिल्ह्यांचा समावेश हैदराबाद संस्थानामध्ये होता. तुम्ही बघू शकता हे हैदराबाद संस्थान आहे महाराष्ट्राचा हा भाग त्यामध्ये विलीन होता. आता याबद्दल थोडक्यात माहिती घ्यायची तर मागण्या काय काय होत्या, प्रमुख 7 मागण्या अशा होत्या बघा. पहिली मागणी होती हैदराबाद गॅझेट लागू होणार. सो सरकारने लागू होणार सांगितलंय, लागू करण्यासंदर्भात मागणी होती आणि त्याबद्दलचा GR पण आलाय. तुम्हाला पुढे मी तो डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो, एक एक मागणी पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहिले लक्षात घ्या काय मागण्या होत्या. दुसरी मागणी होती सातारा संस्थानाचे गॅझेटही लागू होणार का. आता सातारा संस्थान का लागू होणार, कारण सातारा संस्थानामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भाग येतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे मराठा कॅन्डिडेट आहेत त्यांचं सुद्धा कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठी असं त्यांना जात प्रमाणपत्र मिळाला तर ते सुद्धा इथे जात प्रमाणपत्रामध्ये म्हणजे आरक्षणामध्ये सामील होऊ शकता ओबीसी मध्ये. सो तो एक सातारा संस्थान त्याबद्दल मागणी केली. मात्र ही मागणी लागू करण्यासाठी राजे भोसले साहेबांनी सांगितले की काही वेळ आम्हाला द्या, 15 दिवस आम्हाला द्या. पण मनोज जरांगे साहेबांनी सांगितलं 15 दिवस तुम्हाला, 1 महिना 1.5 महिना घ्या पण आम्हाला करून द्या. सो 15 दिवसात त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे, पण 1.5 महिना आपल्या जरांगे साहेबांनी सांगितलं. सो हे अजून पूर्ण तर नाही पण ह्याची मागणी झाली आणि हे त्यांनी मान्य पण केलं की आम्ही ते पण लागू करतो. सातारा गॅझेट, हैदराबाद गॅझेटचं लागू झालं, GR पण आलेला आहे. त्यानंतर सर्व केसेस मागे घ्या. जे आंदोलनामध्ये जेवढेही मराठा आरक्षणासाठी लढले त्यांच्यावरती केसेस केल्या गेल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये. त्या जिल्ह्यांमध्ये काही केसेस कोर्टात गेल्यात, काही केसेस मागे घेण्यात आल्यात, पण काही कोर्टामध्ये स्टँड आहेत. सो त्यांनी म्हटलंय की ह्या केसेस पण आम्ही मागे घेणार आहोत. चौथी मागणी होती बलिदान दिलेल्या वारसांना नोकरी देण्याबाबत. सो शासकीय नोकरी देण्याबाबत आणि त्यांना आर्थिक मदत करण्याबाबत मान्य केलं, या उपसमितीने मान्य केलेलं आहे. ती पण मागणी मान्य झालेली आहे. 5वी मागणी होती ग्रामपंचायत ही नोंदीची रेकॉर्ड ठेवणार. बघा याच्या पहिले सुद्धा प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बाहेर त्या गावातील सगळ्या कुळाची माहिती ते समोर ठेवा. कोण कोण ह्या कुणबीमध्ये इन्क्लूड होऊ शकतं त्याच्याबद्दलची माहिती समोर लावायची संदर्भात मागणी केली होती, ती पण त्यांनी मान्य केली, ती पण लावली जाणार आहे. प्रत्येक कलेक्टर ऑफिसला हे निर्देश देणार आहेत. 6वी मागणी होती कुणबी मराठा एकच असल्याचा अभ्यास करून आम्हाला दावा द्या. सो याच्याबद्दल त्यांनी काही वेळ मागितलाय, तो वेळ साधारणतः 1 महिना त्यांनी मागितला आहे. आणि 7वी मागणी होती, याला सुद्धा वेळ मागितलाय. सगळे सोयऱ्यांचा मुद्दा निकाली काढण्यासंदर्भात वेळ मागितलाय. सो या दोन्ही संदर्भात साधारणतः 1 ते 1.5 महिना अवधी दिलेला आहे. ह्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये याच्याबद्दल सुद्धा सरकारकडनं नक्कीच विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे असं ह्या उपसमितीने सांगितलंय. राधाकृष्ण विखे साहेबांनी हे सांगितलेलं आहे. सो 7 मागण्यांपैकी 3 मागण्या फक्त थोड्या कालावधीने याच्यावरती ऍक्शन होणार आहे, बाकीच्या 5 मागण्या मान्य झालेल्या आहेत. ओके,
आता मी तुम्हाला 4 मान्य झाल्या, 3 फक्त ठराविक अंतराने मान्य होणार आहे. एक एक तुम्हाला मी सांगतो. जसं पहिली मागणी होती हैदराबाद गॅझेटेरियनची तात्काळ अंमलबजावणी करण्यासंदर्भात. आता हे हैदराबाद गॅझेट काय आहे नेमकं? गॅझेट म्हणजे काय? त्यावेळेस इंग्रज आणि निजामांची सत्ता होती. तुम्हाला माहिती असेल त्यावेळेस 1972 मध्ये पहिल्यांदा जनगणना करण्यात आली होती 1972 मध्ये, आणि त्यानंतर दर 1 वर्षाने म्हणजे 10 वर्षांनी म्हणजे 1981 ला पहिली ऑथराइज जनगणना झाली होती. त्याच्याबद्दलचा डेटा मी तुम्हाला दाखवतो सगळा. ऑथराइज कधी झाली? 1981 ला. 72 ला पण झाली. 72 ला जी झाली ती ऑथराइज नाही, ती काय होती? संस्थानानिहाय होती. संस्थानानिहाय ती जनगणना केली होती. बघा आता हे जो गॅझेटचं याचं उत्तर सरकारने काय दिलं ते पहिले तुम्हाला सांगतो आणि मग गॅझेट बद्दल बोलतो. सरकारचा प्रस्ताव काय? हैदराबाद गॅझेटेरियनच्या अनुषंगाने प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे. या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील, कुळातील, नातेवाईकांतील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. म्हणजे बघा तुम्ही तुमच्या गावातनं तुमच्या नातेवाईकांमध्ये कुणाला जर कुणबी सर्टिफिकेट मिळालं असेल, त्यांना जर आरक्षण ओबीसी मध्ये मिळालं असेल तर तुम्हाला सुद्धा ते सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. याची शहानिशा करून संबंधित जी समिती आहे ती तुम्हाला हे सर्टिफिकेट देणार आहे. या संदर्भात हे गॅझेट आहे. आता या गॅझेटमध्ये नोंदी काय थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. बघा हैदराबाद गॅझेटचे प्रमुख मुद्दे काय? पहिला मुद्दा काय? निजाम आणि इंग्रजांचा इथे कार्यकाळ होता. बराच कालावधीपर्यंत हा कार्यकाळ होता आणि यामध्ये इंग्रजांच्या काय म्हणजे आपण सैन्यांमध्ये, ज्याला आपण सरकारी नोकरी म्हणूया त्या काळातली इंग्रजांच्या सैन्यांमध्ये नोकरी घेण्यासाठी इथे त्या विभागातल्या लोकांना ते सरकारी नोकरीमध्ये सामावून घ्यायचे. पण त्या काळामध्ये मराठा जो होता, आता मराठा हा शब्दाचा उल्लेखच त्या गॅझेटमध्ये किंवा पूर्वीच्या याच्यात नाहीच आहे. त्यांना काय म्हणजे कुणबट किंवा कुणबी असं म्हटलं जायचं, संबोधलं जायचं. लेखी पण तेच शब्द आहे, मराठा शब्द नाहीच आहे. सो त्या काळामध्ये हा जो समाज होता कुणबी म्हणूया आपण त्याला, या समाजाला तिथे मोठ्या प्रमाणामध्ये काय सरकारी नोकरी मिळत नव्हत्या किंवा त्यांची संख्या कमी होते. म्हणून त्या काळामध्ये निजाम आणि इंग्रज सरकारने काय केलं की जातीनिहाय काय जनगणना करण्याचं ठरवलं होतं. मग 1972 ला जातीनिहाय जनगणना पण करण्यात आली होती. त्यामध्ये जातींचे नंबर पण सांगितलेले आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार. जसं की छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये वैजापूर तालुका आहे, त्या तालुक्यामधले किती लोक, हे लोकसंख्या किती आहे आणि त्यामध्ये कुणबी किती आहे, कुणबट किती आहे, ब्राह्मण किती आहे, जैन किती आहे, याचा उल्लेख पण त्या गॅझेटमध्ये आहे. ते गॅझेट तुम्हाला पूर्ण दाखवत नाही पण त्या गॅझेटमध्ये उल्लेख केला आहे. आय थिंक सो 260-70 पानावरती आहे तो, 800 समथिंग पानावरती आहे तो. सो त्याच्यावरती उल्लेख केला आहे निजाम इंग्रजी कार्यकाळ. आता त्यामध्ये काय झालंय, त्यामध्ये मराठा प्रवर्गाची नोंदच नाहीये, कुठेच नोंद तुम्हाला बघायला मिळत नाही. आणि तिसरा मुद्दा काय, त्यावेळेस आडनाव बदलले. पाटील आडनाव बऱ्याच जण लावले. आता बघा तुम्हाला सापडेल जसं की माझं आडनाव गायकवाड आहे. गायकवाड हे आडनाव तुम्हाला मराठामध्ये पण आहे, SC कॅन्डिडेट मध्ये पण आहे, ओबीसी मध्ये पण आहे. भरपूर प्रवर्गामध्ये गायकवाड आडनावाचे लोक आहेत. म्हणजे त्या काळामध्ये काय झालं होतं की त्या काळात आडनावावरनं जात ठरवली जात होते. आता पण लोक विचारतात संशय आपल्याला, तुमचं आडनाव काय आहे? गायकवाड म्हणजे असं विचारतात. म्हणजे काय, कारण आता गायकवाड सगळीकडेच आहे. सो त्या काळात आडनावावरनं जात ओळखली जायची. म्हणून त्यावेळेस काय झालं तुम्हाला माहिती असेल की त्यावेळेस राजे होते, त्यांनी काय केलं की आडनाव कोणी काही लावू शकत होतं. कोणी पाटील लावून टाकलं. म्हणजे काहींचे आडनाव बघा वेगळे पण पाटील आडनाव ओळखले जातात, बरोबर की? पाटील, गायकवाड, मोरे असे आडनाव लावून टाकले त्यावेळेस. म्हणजे तुमच्या आडनावावरनं जात ओळखली जाऊ नये म्हणून ते आडनाव सगळ्यांनी वापरले आडनाव. सो त्या काळात ते झालेलं आहे. तुम्ही बघू शकता तुमच्या आडनाव सुद्धा लोक वेगळ्या जातीमध्ये तुम्हाला सापडतील. सो त्या काळात लावलं गेलं. पण जात निहाय जनगणना जेव्हा झाली तेव्हा कळलं की ह्या जातीचा जो प्रवर्ग आहे ना हा आरक्षणामध्ये फार कमी आहे किंवा त्या जातीला काय म्हणूया आपण सरकारी नोकरी नाहीच आहे. मग त्या काळामध्ये जातनिहाय जनगणना केल्यानंतर असं सापडलं की कुणबी असून सुद्धा सध्या कागदपत्र त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना आरक्षण मिळत नाहीये. आत्ता सापडतं, आत्ता आपल्याला समजतं हे आरक्षणातून फायदा घेता येत नाहीये. म्हणजे माझे नातेवाईक त्यांना मिळतंय, मला मिळत नाही, कारण माझे काही डॉक्युमेंट मिळत नाहीये, माझ्या काही नोंदी नाहीये, माझ्याकडे काही जमीन नव्हती त्या काळात, जमिनीच्या माझ्या नावावर काही जमीन नव्हती, त्यामुळे लिखित काहीच नाहीये, सरकारी दप्तरी लिखित काहीच नाहीये, कारण मी भूमिहीन होतो. त्यानंतर व्हॅलिडिटी मिळत नाही. काही ना सर्टिफिकेट मिळालं तर व्हॅलिडिटी मिळत नाही, कारण व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी तुम्हाला 1967 पूर्वीचा पुरावा लागतो तुम्ही इथे असल्याचा. तो पुरावाचे डॉक्युमेंटच नाही तर मग कसं मिळणार आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांना
असे गरीब विद्यार्थी आहे मराठवाड्यामधले पण पश्चिम महाराष्ट्रामधले पण आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामधले असे काही विद्यार्थी आहे की सर त्यांचं सर्टिफिकेट मिळतंय पण त्यांना व्हॅलिडिटी मिळत नाहीये. त्यांचं चांगल्या ठिकाणी हुशार आहेत चांगल्या ठिकाणी त्यांचा नोकरी लागते किंवा 12वी नंतर मेडिकलला इंजिनिअरिंगला नंबर लागलेला पण व्हॅलिडिटी नसल्यामुळे त्यांना काय लाखो रुपये फी भरावं लागते. काही ठिकाणी आता बरेचसे उमेदवार असे आहेत माझ्या माहितीतले स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ते त्यांना कास्ट सर्टिफिकेट आहे पण व्हॅलिडिटी मिळत नाही किंवा कास्ट सर्टिफिकेट सुद्धा मिळाला डॉक्युमेंट नसल्यामुळे 2-3-4 मार्कावरनं ओपन मधनं जातात ते कास्टमध्ये असते तर लागले असते पण त्यांच्यावरती अन्याय होया थोडक्यात होतोय असं जाणवतंय. सो असे बहुसंख्य विद्यार्थी आहे तुम्ही पण असाल तुमच्या घरात तुमच्या नातेवाईकांमध्ये असाल. सो या सगळ्या गोष्टींचा फायदा आता हैदराबाद गॅजेट मार्फत तुम्हाला होणार आहे. काय हैदराबाद गॅजेटमध्ये तुम्ही जर बघितलं तर अशा भरपूर नोंदी तुम्हाला बघायला मिळतील. त्यावेळेस काढलेलं जातीनिहाय जनगणना झाली 1972 मध्ये 1972 म्हणजे बरोबर आहे. मग या गॅजेटचा उपयोग करून याचा आधार घेऊन आता तुम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांचं पण वक्तव्य ऐकलं असेल की या गॅजेटचा आधार घेऊन याचा पुरावा मानून आपण इथून पुढे त्या आधारे त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कुणबी मराठा कुणबी हे सर्टिफिकेट देऊ शकतो जात त्यांना प्रमाणपत्र मिळू शकतं. या संदर्भात ह्या गॅजेटचा भक्कम पुरावा आता सगळ्यांना मिळणार आहे. सो या गॅजेटचा मेन हेतू हाच आहे की याचा वापर करून कारण त्या पूर्वीच्या म्हणजे तुम्ही गुगल जर केला तर गुगल 150 वर्षापूर्वी जाणार आहे का नाही जाणार आहे. 150 वर्षापूर्वीच्या नोंदी तुम्हाला जनगणनेमध्ये सापडतात गॅजेटमध्ये सापडतात. हे गॅजेट तुम्हाला म्हणते गॅजेट म्हणजे काय सरकारी दप्तर त्याला काय म्हणतो आपण हे राजपत्र आहे बनवून ठेवलेलं ते खरंच आहे म्हणजे त्याला आपण डिनाय नाही करू शकत बरोबर नाही. त्याला गॅजेट म्हणतो आपण त्याला डिनाय नाही करता येत. सो त्याचा आधार घेऊन बऱ्याचशा आणि मोठ्या संख्येने मराठवाड्यामध्ये ही संख्या जास्त आहे की त्यांना हे सर्टिफिकेट मिळत नाहीये. सो नक्कीच याचा फायदा मराठवाड्यातील उमेदवारांना होणारच पण त्याचबरोबर जे सातारा औंध बॉम्बे संस्थान आहे त्यात असणाऱ्या उमेदवारांना सुद्धा याचा हळूहळू फायदा होणार आहे. बघा ही सुरुवात झालेली आहे आणि हा मोठा लढा उभा राहिला आहे. बऱ्याचशा प्रमाणात हा लढा आपण पार केलेला आहे. आता यामध्ये बघा जातीनिहाय जनगणना जर बघितला आपण याचा इतिहास जर बघितला ना तर 1900 म्हटलं मगापासून मी परत रिपीट करतो माझ्याकडून चुकले 1872 ला काय झालं बघा भारतातील पहिली जनगणना प्रांतीय स्तरावर झाली. मी तुम्हाला आता प्रांत होते त्यावेळेस प्रांत हैदराबाद प्रांत होता कर्नाटक प्रांत होता आणि वेगवेगळे प्रांत होते असे ह्या प्रांतीय स्तरावर पूर्ण ऑल ओव्हर इंडिया ऑल ओव्हर महाराष्ट्र असं काही झालं का महाराष्ट्र त्यावेळेस नव्हताच म्हणजे महाराष्ट्र 1960 ला जन्माला आलेला 1 मे 1960 ला. सो त्याच्या अगोदर महाराष्ट्र वेगळा होता म्हणजे संस्थान वेगवेगळे होते. मग प्रांतीय रचना म्हणजे प्रांत होते ज्याला आपण संस्थान म्हणतो अशा प्रांतीय स्तरावरती काय झालंय 1872 मध्ये काय झालंय जाती धर्म नोंद झाली पण ती अपूर्ण आणि विस्कळीत होती. पहिल्यांदाच करण्यात आली होती त्यामुळे भरपूर मुद्दे त्यामध्ये विस्कळीत होते नव्हते नोंदवलेले. मग 1872 नंतर 1881 मध्ये लॉर्ड रिपन त्यावेळेस होता बघा तुम्हाला माहिती असेल पहिली अखिल भारतीय जनगणना करण्यात आली. भारताची जनगणना करण्यात पहिल्यांदा ऑल ओव्हर इंडिया जनगणना झाली ज्यामध्ये धर्म भाषा साक्षरता यांची माहिती आली पण जातीची संपूर्ण यादी मात्र त्यात येऊ शकली नाही. लक्षात घ्या जातीची पूर्ण यादी आली काही प्रमाणात आली पूर्ण आली नाहीये. आणि 1931 हा मी स्टार करून ठेवतो ही पहिली आणि शेवटची अधिकृत जातीनिहाय जनगणना मानली जाते 1931. आणि 1931चा संदर्भ आपण बऱ्याच वेळेस घेत असतो आरक्षण देण्यासाठी आरक्षणानुसार लोकसंख्येसाठी. त्यानंतर झाली का जनगणना जातीनिहाय जनगणना झाली आहे आता मागणी केली जाते की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे कारण हा बराच काळ लोटला 100 वर्ष जवळपास होतील ह्या 31 ला अजूनपर्यंत त्यानंतर जाती जनगणना झालीच नाही खूप मोठी संख्या वाढलेली आहे. मग ब्रिटिश सरकारने जातीचे सविस्तर आकडे गोळा केले त्यावेळेस त्यामुळे आजही भारतामध्ये जातीचे अधिकृत आकडे 1931च्या जनगणनेवरच आधारित आहे. आता मला सांगा हा कालावधी जवळपास 95 वर्ष लोटून गेला. ह्या 95 वर्षामध्ये कितीतरी लोकसंख्या वाढून गेली जातीची. सो याची जनगणना व्हायला पाहिजे ही मागणी प्रत्येक स्तरावर केली जाते. 1951 नंतर स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने जातीची जनगणना न करण्याचा निर्णय घेतला होता पण त्यामध्ये फक्त SC आणि ST यांची आकडेवारी घेतली जाते. यांची आकडेवारी दरवर्षी घेतली जाते इतर जातीने आकडेवारी घेतली जात नाही. मग 2011 मध्ये सरकारच्या काळात बघा UPA सरकारच्या काळात सोशल इकॉनॉमिक आणि कास्ट सेन्सस SCCC 2011 घेण्यात आला पण त्यातील जातीचा सविस्तर डेटा सरकारने जाहीर केला नाही फक्त आर्थिक आणि सामाजिक माहिती प्रसिद्ध केली की आर्थिक इकॉनॉमिकली किती वर्ग बॅकवर्डला आहे ते माहिती त्यांनी प्रसिद्ध केली मात्र जातीची माहिती जातीचा सविस्तर डेटा सरकारने जाहीर केलेला नाही.
म्हणजे 1931चाच आधार आपण सध्या घेतो जातीनिहाय जनगणनेचा. त्यानंतर भारतामध्ये प्रमुख जाती गट 1931ला जे झाले ते कोणते कोणते होते त्यामध्ये बघा, तुम्हाला आता हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामध्ये शेतकरी आणि कृषिक समाज, ज्याला आपण कुणबी, मराठा, पटेल, जाट, यादव या नावाने ओळखतो, हा सर्वात मोठा गट होता. लोकसंख्येत सुमारे 40% पेक्षा जास्त हा गट होता. आणि महाराष्ट्रात मराठा, कुणबी हा प्रमुख गट होता. भारताचा विचार केला तर हा प्रमुख गट शेतकरी व कृषी घटक, म्हणजे त्या काळामध्ये यांना शेतकरी आणि कृषी घटक, शेतकरी आणि कृषिक समाज म्हणून ओळखलं जायचं, ज्याच्यामध्ये हे लोक येत होते. आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याची संख्या सगळ्यात जास्त, पण महाराष्ट्रामध्ये त्यातला जो कुणबी मराठा आहे ना, हा प्रमुख गट महाराष्ट्रामध्ये होता. कुणबी मराठा भाषावर प्रांत रचना झाल्यानुसार कुणबी मराठा हा मोठा गट महाराष्ट्रामध्ये होता. अनुसूचित जातीचा जर गट बघितला त्या काळामध्ये तो सुमारे 12% होता भारताचा. एसटीचा जर बघितला सुमारे 7% होता. ब्राह्मण समाज 3 ते 4% होता. मुस्लिम समाज त्यावेळेस तुम्ही जर बघितला त्याची टक्केवारी नाही, पण त्याच्यामध्ये कोण कोण येत होतं तर शेख, सय्यद, पठाण आणि मल्लाह यामध्ये येत होते. इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी गटामध्ये त्यावेळेस तेली, लोहार, माळी, नाभिक, सोनार, वाणी इत्यादी असे एकत्रितपणे 35 ते 40% त्यांची पण संख्या होती. सो हे सगळे आकडे आहे, अंदाजित आकडे मी तुम्हाला सांगतोय, परफेक्ट असे आकडे मी देत नाही, पण अंदाजित हे आकडे त्या काळात होते, याच्यात जवळपास आकडे होते. सो याचा विचार केला तर मराठा हा शब्द त्यावेळेस कुठेच नोंदीमध्ये नव्हता. तुम्ही हैदराबाद गॅजेट बघितलं, खूप मोठं गॅजेट आहे, ते बघा तुम्ही एकदा, तुम्हाला सापडेल की याच्यात असं काही नव्हतंच. म्हणजे आता मागणी क्रमांक पहिली झाली हैदराबाद गॅजेटची. दुसरी जी होती मागणी सातारा संस्थानच्या बाबतीत, त्यांनी काय सांगितलंय, सरकारचा प्रस्ताव काय होता तर सातारा संस्थान, पुणे संस्थान आणि औंध संस्थानच्या गॅजेटियरांच्या कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल, कारण काही कायदेशीर त्रुटी आहेत. या गॅजेटियरांची पुढील 15 दिवसात अंमलबजावणी करण्यात येईल असा सरकारकडून शब्द दिलेला आहे. 15 दिवसात हे होईल असं अपेक्षा आहे. मागणी क्रमांक 3 होती मराठा आंदोलकांवर गुन्हे मागे घेणे. तर त्यांनी प्रस्ताव दिला सरकारने, अनेक ठिकाणचे गुन्हे मागे घेतले आहेत, कोर्टात जाऊन उर्वरित गुन्हे मागे घेणार. महिना अखेरपर्यंत हे गुन्हे मागे घेतले जातील, म्हणजे सप्टेंबर एंड पर्यंत हे गुन्हे मागे घेतले जातील. मागणी क्रमांक 4 मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देणे. तुम्ही ऐकला असला, हा व्हिडिओ पण लाईव्ह होता चालू, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की MIDC मध्ये किंवा महामंडळामध्ये याला नोकरी द्या. सो ती मागणी करण्यात आली होती. जरांगे साहेबांनी सुद्धा सांगितलं की इथे महिला पण मोठ्या महिला किंवा मुली पण असतील तर त्यांना इतर ठिकाणी देण्यापेक्षा तुम्ही MIDC मध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना सामावून घेतलं पाहिजे. पीडित कुटुंबियांना 15 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे याच्यापूर्वीच. उर्वरित कुटुंबांना पुढील आठवड्याभरात मदत त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट मिळेल असे त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. मागणी क्रमांक 5 ज्या कुणबी नोंदी सापडल्यात त्याची माहिती द्या. आता सरकारचा प्रस्ताव काय आहे, ती ग्रामपंचायती समोर कुणबी नोंद सापडलेल्या व्यक्तींची यादी लावण्यात येईल. त्यावर त्यांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरला दर सोमवारी आमची मिटिंग होऊन, सोमवारी मिटिंग घेऊन ते पण पुढे याचा फॉलोअप घेतील आणि प्रत्येक गावनिहाय पातळीवरती हे ग्रामपंचायतीला हे सगळे ज्या लोकांची कुणबी डॉक्युमेंट सापडेल त्यांची लिस्ट लावण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. जवळपास ही खूप मोठी संख्या आहे, त्याला वेळ लागेल, पण हळूहळू ही प्रोसेस चालू होणार आहे. मागणी क्रमांक 6 मराठा आणि कुणबी एकच असल्याचा GR काढा. त्या संदर्भात त्यांनी सांगितलंय सरकारकडून या निर्णयासाठी महिनाभराचा वेळ मागितला. महिन्याभरात हे आम्ही तुम्हाला देऊ, GR काढू असं सरकारने सांगितलेलं आहे. आणि 7वं आहे सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात. यासाठी सुद्धा सरकारने प्रस्ताव दिला आहे. सगळे सोयरे अध्यादेशावर 8 लाख हरकत याने अंमलबजावणीसाठी वेळ मागितलेला आहे. सो हे वेटिंगवर आहेत. बाकीचे जवळपास 4 मुद्द्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे. 3 मुद्द्यांवरती 1-1.5 महिन्यामध्ये सगळं अपडेट होऊन जाईल. म्हणजे सातारा संस्थानाचं 15 दिवस आणि तुम्हाला सगळे सोयरे आणि कुणबी मराठी एकच आहे, एका संदर्भातला GR याला साधारणतः 1-1.5 महिना लागेल असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. सो अशा संदर्भात पूर्ण माहिती त्यांनी दिली आहे. आता GR काय थोडक्यात तुम्हाला घेऊन GR काय सांगतोय पटकन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. GR काय सांगतोय, GRचा हेडिंग काय, हैदराबाद गॅजेटेरियन मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा हा GR कधी प्रसिद्ध झालाय, 2 सप्टेंबर 2025 ला प्रसिद्ध झाला. ज्यामध्ये प्रस्तावनेमधले काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो, खूप चांगले मुद्दे त्यांनी सांगितलंय. ज्यात त्यांनी सांगितलंय मराठवाड्यामध्ये इतिहासकालीन प्रसिद्ध असं सातवाहन राजाने राज्य केले. त्यानंतर वाकाटक, चालुक्य, यादवकालीन अशा पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरावर राज्य केलेलं आहे. देवगिरीचा किल्ला हा ऐतिहासिक किल्ला तुम्हाला इथे बघायला मिळतो. आणि मराठवाडा जे संस्थान होतं बघा, मराठवाडा हे संस्थान जे होतं, मराठवाडाचा एरिया होता, हा 17 सप्टेंबर 1948 ला भारतामध्ये विलीन झाला. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला आणि 15 ऑगस्ट नंतर जवळपास
एका महिन्याने हे मराठवाडा संस्थान जे होतं, मराठवाडाचा एरिया होता, हा भारतामध्ये विलीन झालाय, महाराष्ट्रात नाही भारतात विलीन झालाय. कधी? जवळपास एका महिन्याने, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका महिन्याने 17 सप्टेंबरला विलीन झालं. त्यानंतर हे जे मराठवाडा हे भूमीतून खूप मोठे संत इथे आहेत बघा. नामदेव, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, गोरा कुंभार, जनाबाई, जगमित्र, नागा, एकनाथ, सेना न्हावी, जनार्दन स्वामी महाराज, हे सगळे मोठे मोठे महनीय संत या ठिकाणी होऊन गेले. आणि यामध्ये गुरु गोविंद सिंग यांची समाधी नांदेड या ठिकाणी पण तुम्हाला बघायला मिळते. असं मराठवाडा मुख्य या ठिकाणी गोदावरी नदी सुद्धा वाहते, जिला आपण महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणतो. आणि त्यानंतर हा मराठवाडा महाराष्ट्रामध्ये विलीन झाला 1 नोव्हेंबर 1956ला. म्हणजे आपला महाराष्ट्र 60ला तयार झालाय, महाराष्ट्र खरं म्हणजे 1 मे 1960ला. पण त्याच्या अगोदर हा काय झालाय, महाराष्ट्रात विलीन झाला. कारण महाराष्ट्र पहिले मुंबई संस्थान, मुंबई विभाग होता, महाराष्ट्र नाव नव्हतंच त्याला. मुंबईमध्ये विलीन झाला, महाराष्ट्रात मुंबईमध्ये 1 नोव्हेंबर 1956ला हा द्विभाषिक मुंबई प्रांतात, बघा बरोबर पुढे दिले बघा, द्विभाषिक मुंबई प्रांतामध्ये सामील झाला. आणि 1 मे 1960 पासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनलेला आहे. सो मराठवाडा संस्थान हळूहळू विलीन झालं. पहिले भारतात विलीन झालं, नंतर मुंबई द्विभाषिक प्रांतात विलीन झालं 56 मध्ये, आणि त्यानंतर 60 मध्ये महाराष्ट्राचा भाग बनलेला आहे. त्यामध्ये तत्कालीन निजाम सरकारमध्ये मराठवाडा विभागाची प्रशासकीय रचना ही निजाम सरकार नियंत्रित होती. आणि यामध्ये इंग्रज राजवट आणि निजाम राजवट यांच्या प्रशासकीय पद्धतीमध्ये बऱ्याच अंशी तफावत आढळते त्या ठिकाणी. म्हणजे इंग्रजांची राजवट होती, निजामांची, त्यामध्ये तफावत होती, बऱ्या प्रमाणात तफावत होती. त्यामध्ये या भागातील कुणबी मराठा आणि मराठा कुणबी यांच्या नोंदी शोधण्यासाठी या ठिकाणी बघा 7 सप्टेंबर 2023 रोजी एक समिती नेमली. त्या समितीचे माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे, रिटायर्ड न्यायमूर्ती ते संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली की या भागातील, मराठवाडा भागातील विद्यार्थ्यांचे, लोकांचे कुणबी मराठी आणि मराठा कुणबी यांच्या नोंदी सापडतात का. तर या समितीने खूप मोठं काम केलंय. मराठवाड्यातील सध्याचे 8 जिल्हे, 8ही जिल्ह्यामध्ये नोंदी शोधण्याकरिता आवश्यक ती यंत्रणा पण त्यांना देण्यात आलेली होती. त्यांनी बरेचसे दिल्लीला, हैदराबादला ह्या जनगणनेचे सगळे डॉक्युमेंट जमा केले, भरपूर सारे दौरे केले, त्यातनं माहिती काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मग देशाची जनगणना म्हणजे 7,000 पेक्षा अधिक कागदपत्र त्यांनी या भेटी दरम्यान जमा केले. देशाची जनगणना असेल, निजाम सरकारची कागदपत्र असेल किंवा दिल्ली येथील जनगणना असेल, ही सगळी डॉक्युमेंट त्यांनी एकत्र केली. आणि या 2 वर्षात सातत्याने मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. सो न्यायमूर्ती संदीप शिंदे जे रिटायर्ड आहेत त्यांनी खूप मोठं काम याच्यामध्ये केलेलं आहे आणि याचा फायदा बऱ्याच जणांना याच्यापूर्वी पण झालेला आहे. त्यानंतर बघा हे जे निवृत्त न्यायमूर्ती होते संदीप शिंदे यांनी हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून, बघा हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट हे तिघही हे लागू करायचं या संदर्भात या समितीला काय थोडासा वेळ वाढवून देण्यात आलाय आणि तो वेळ दिला 31 डिसेंबर 2025 पर्यंतचा. म्हणजे तुम्हाला हैदराबाद गॅझेटचा तर आता GR देऊन टाकलाय. हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या नोंदी सापडतील त्या नोंदीच्या आधारे सगळ्याच उमेदवारांना इथे सर्टिफिकेट दिलं जाणार आहे, हे तर त्यांनी GR देऊन टाकलाय. बरं, आता पुढे जाऊन मग या समितीला अजून वेळ दिलेला आहे की हैदराबाद पण बघा, सातारा पण बघा, बॉम्बे गॅझेट सुद्धा तुम्ही याच्या सगळ्या नोंदी काढा. त्यामुळे काय होईल, राहिलेला महाराष्ट्र आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, कोकण असेल किंवा विदर्भ असेल, तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला याच्या नोंदी सापडल्या तर त्याही लोकांना इथे सामावून घेतलं जाऊ शकतं, जाणार आहे. त्यांना वेळ दिलेला आहे. आता काही जण म्हणतील सर 31 डिसेंबर 2025 पर्यंत वेळ दिलाय म्हणजे तिथपर्यंत लांबणार का. नाही, काही अंशी यांनी ह्या नोंदी काढल्या. जसं तुम्हाला मी सांगितलं की जवळपास त्यांनी किती हे जमा केलेत, डॉक्युमेंट जमा केले ह्या 2 वर्षामध्ये. त्यांनी मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंट जमा केले 2 वर्षामध्ये. सो ही सगळी डॉक्युमेंटच्या आधारे ते 7,000 पेक्षा बघा, 7,000 पेक्षा अधिकची कागदपत्रे अभ्यासाकरता त्यांनी घेतलेली आहे. सो ही प्रोसेस चालू राहणार आहे. ते काय अशी घटना नाही की 2 दिवसात, 4 दिवसात, महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात होईल असं नाही होणार आहे. त्याला वेळ लागणारच आहे. हळूहळू ज्यांच्या नोंदी सापडल्या त्या लगेच पटापट तुम्हाला शो केल्या जातील आणि त्या विद्यार्थ्यांना, त्या उमेदवारांना, त्या लोकांना जात प्रमाणपत्र काढता येणार आहे. ओके, आता पुढे याच्यामध्ये काय सांगितलंय तर यामध्ये बघा मराठा समाजास कुणबी मराठा कुणबी जातीची प्रमाणपत्रे मिळण्यास उपयोग झालेला आहे. याच्या अगोदर पण झालेला आहे बघा. हा 18 जुलै 2024 अन्वय सांगितलंय.
फायदा झालेलाच आहे. आता अजूनही मराठा समाजास जात प्रमाण मिळण्यास प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासनाने निर्णय घेतलाय परत एकदा. आणि हा निर्णय काय, हा शासन निर्णय आहे. हा निर्णय काय सांगतो बघा, हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकारास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवरती समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी, तलाठी असणारे, ग्रामपंचायत अधिकारी असणार आहे, सहाय्यक कृषी अधिकारी पण असणार. हे तिघं या समितीचे मेन असतील गाव लेव्हलला. तुम्ही जर गाव लेव्हलला असाल तर या समितीला भेटून तुम्ही इन्क्वायरी करू शकता की याच्यावरती प्रोसेस काय चालू आहे. सो आता गठीत करण्यासंदर्भात GR काढलेला आहे. कलेक्टरला हे आदेश दिले जातील. कलेक्टर त्यांच्या खालच्या लेव्हलच्या अधिकाऱ्यांना सांगून ही समिती नेमून ते प्रॉपर समितीला काम दिलं जाईल आणि ती समिती तुम्हाला पुढे याचा डिटेल्स तुमच्या ग्रामपंचायतीला लावतील. आता पुढे सांगितलंय की मराठा, आता महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय, मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने, वाट्याने म्हणतो ना, बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास, आता बघा शेत जमीन तुमची आहे याचा पुरावा लागतो ना, म्हणजे तुम्ही 1967 पूर्वी तुमचं वंशावळ इथे होतं. आता ज्यांना शेतीच नाहीये, भूमिहीन आहे, बटईने शेती करतात, ते असे शेतमजूर असतील त्यांचं काय, ते पण याच्यात मोडतात. मग त्यांना सर्टिफिकेट कसं द्यायचं, 1967 पूर्वीचं डॉक्युमेंट कुठून काढायचं, तर त्या संदर्भात त्यांनी सांगितले पुरावा नसल्यास त्यांनी 13/10/1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करावं. म्हणजे तुम्ही प्रतिज्ञापत्र देऊन तुमचं सर्टिफिकेट मिळवू शकता. पुढे त्यांनी काय सांगितलंय, या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तींचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास, बघा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाला तरी मिळालेलं असतं, त्यांना जर मिळालं असेल तर दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यात ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवर स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्यास निर्णय देतील. सो हे थोडं सोयीस्कर होणार आहे. पूर्वी खूपच किचकट होतं, आतापर्यंत पैसे देणं घेणं फार किचकट होऊन जायचं, मिळेल की मिळेल शाश्वती नव्हती. सो आता या आधारे आता ह्या हैदराबाद गॅझेटचा फायदा या सगळ्याच लोकांना होणार आहे. सो अर्थात थोडक्यामध्ये तुम्हाला मी ह्या GR पण सांगितला, मागण्या पण सांगितल्या, मागण्यांच्या अगेन्स्ट सरकारने काय प्रस्ताव दिला ते पण तुम्हाला सांगितलं आहे आणि थोडीशी हिस्ट्रीमध्ये जाऊन सुद्धा हैदराबाद गॅझेटबद्दल माहिती दिलेली आहे. सो याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि शेवटकडे जातो मी. आता काही मुलांचे प्रश्न किंवा काहीतरी असे व्हिडिओ किंवा असं काही असेल, खरंच फायदा होईल का? अरे मित्रांनो, तुम्हाला सुरुवात झाली आहे युद्धाला, म्हणजे काय म्हणजे युद्धाला नाही म्हणायचं मला, पण सुरुवात झाली आहे. बिल्डिंग बांधायची म्हटले तर पाया भक्कम करावा लागतो, तो पाया बांधला गेलाय, राहील उभी राहील. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य एका दिवसात, 2 दिवसात, 3 दिवसात, 4 दिवसात नाही मिळालेलं. सो त्याला बरेचसे बलिदान किंवा बरेचसे आंदोलनं केली गेली आहे, त्याला वेट करावा लागला आहे. सो ही सुरुवात खूप चांगली झालेली आहे. सुरुवात म्हणजे बऱ्याचशा प्रमाणात पुढे आपण गेलो, निम्म्यापर्यंत आता पोहोचलो आहे. सो नक्कीच हा लढा आहे आरक्षणासंदर्भात, हा पण नक्कीच पुढे जात राहील. सो ही पॉझिटिव्हिटी आहे, पॉझिटिव्ह साईन आहे नक्कीच. आणि याचा हे आरक्षण टिकेल का? सरकार तो प्रयत्न सरकार तर करत आहेच, आपल्याला पण दिसतंय सरकार प्रयत्न करत आहे. सरकारने हे सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहे. आपण पण सरकारला वेळ देत आहोत. म्हणजे जे सगळेच लोक आहेत, सगळ्याच कॅटेगरीचे लोक आहेत, सगळेच एकत्र आलेले आहेत. सो सरकारला हे पण वेळ देत आहे. आरक्षण टिकेल का? 100% टिकेल. प्रयत्न सगळे करताय, जे काय म्हणूया याच्यात बसलं पाहिजे, राज्यघटनेत बसलं पाहिजे, तुम्ही संविधानात बसलं पाहिजे, चौकटीत बसवायचा प्रयत्न सगळ्यात चालू आहे आणि नक्कीच बसेल. आणि हे आरक्षण पुढे जाऊन सगळ्यांनाच याचा फायदा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. याबद्दल तुमचं काय मत मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला का ते पण कळवा. काही पॉईंट्स राहिले असेल, काही चांगले एक्सप्लेन केले असेल ते पण मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला काय आवडलं, अजून काही म्हणजे तुमच्याकडे अपेक्षित असेल ते पण कळवा. याबद्दल अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्ही माहिती घेऊन परत पुढचा व्हिडिओ नक्की घेतो. पण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करा, कारण त्यांनाही कळू द्यात की मराठा आंदोलन झाल्यानंतर हे आरक्षणाबद्दल पुढे काय झालं. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, याच्यात काही शंका नाही. आणि काही अडचण असलं आमची टीम तुमच्याबरोबर नेहमी असते, यांना पण आपण कॉल करू शकता. तर त्या सांगतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.